आज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी. त्यासाठी मी इथे 1/2 किलो फ्लावर घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर आपण हा फ्लावर बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. फ्लावर चिरत असताना अगोदर हा मागचा भाग काढून घ्यायचा, मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. फ्लावर चिरत असताना थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागतं, कारण त्याच्यावरती बारीक बारीक किडे आळ्या असतात म्हणून. मी नेहमी फ्लावरची भाजी करत असताना अगोदर थोडंसं गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं वाफवून घेते. फ्लावर व्यवस्थित चिरून झालेला आहे. फ्लावरचे जास्त मोठेही नाही, जास्त छोटेही नाही, असे मीडियम साईजचे तुकडे करायचे. फ्लावरची भाजी बनवण्यासाठी मी 1 टोमॅटो आणि कांदा घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरायचा आहे. कांदा चिरून झाल्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. किचनमध्ये जे अवेलेबल मसाले असतात ते वापरूनच भाजी बनवणार आहे. कांदा चिरून झालेला आहे. लगेच आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीकच चिरायचा आहे. कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे. आता गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 2 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे पाणी उकळल्यानंतर चिरून घेतलेल्या फ्लावरमध्ये घालायचं आहे. गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं अशीच ठेवून द्यायचे आहे. फ्लावर 10 ते 15 मिनटं ह्या गरम पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकायची आहे आणि बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण चांगलं तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गुलाबी सर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा तळेपर्यंत आता आपण फ्लावर हे पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचे आहे. पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. हे उकळत्या पाण्यात मीठ टाकून फ्लावर ठेवल्यामुळे सर्व जंतू ते मरून जातात. कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण काळं तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे मसाले चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेलं टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो 2 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेलं फ्लावर घालायचं आहे. फ्लावर घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व बुडापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. हे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याच्यावरती आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. मध्ये 1-2 वेळेस झाकण काढून परत एकदा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. वरून पाणी न घालता त्या पाण्यामध्येच भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे. त्याच्यामुळं भाजीला चांगली चव येते. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. 5 ते 6 मिनिटं चांगली भाजी वाफवून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. भाजी भाकरी चपाती कशासोबतही खा, खूप छान लागते. भाजी करायला इतकी सोपी आहे की अगदी कमी वेळेत तयार होते. सकाळच्या काही गडबडीत डब्यासाठी एक मस्त असं ऑप्शन आहे फ्लावरची भाजी. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फ्लावरची भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा.